चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय भरती छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ. तुम्ही शिपाईचा फॉर्म भरला असेल, हमालचा फॉर्म भरला असेल किंवा फरारचा किंवा लिपिकाचा फॉर्म भरला असेल किंवा वाहन चालकाचा, तर ही तुमची जिल्हा न्यायालयाचा झालेला पेपर आहे. 2024 चा पेपर आहे. सविस्तर पेपर कशा प्रकारे आहे डिटेलमध्ये पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. त्याचसोबत हे सगळे प्रश्न पीडीएफ मधले आहेत. 2018 ते 2025 पर्यंत समोर सांगणार आहे. बघूया, जास्त वेळ घेत नाहीये. तुमचा पेपर 26 एप्रिलला आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. चला, एका पेजवरती 3 या प्रकारचे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत आणि हा पेपर 2024 ला तुम्हाला विचारलेला आहे. न्यायालयाचा शिपाई, हमाल आणि फरास हा पेपर आहे. ओके, चला. विषय मराठी व्याकरण जे काही क्वेश्चन आले होते ते क्वेश्चन इथं घेतले. पहिला क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. खालील वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं. काय दिले? नकारार्थी वाक्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं. वाक्य दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलं वाक्य? स्त्रियांचा अपमान करणे हा अधर्म आहे आणि आपल्याला करायचं नकारार्थी. काय आहे? अधर्म आहे. आता अधर्मला काय करायचं? धर्म करायचं. याला काय करायचं? तर धर्म करायचं, उडून टाकायचं आणि आहे त्याला नाही करायचं. झालं त्या ठिकाणी नकारार्थी वाक्य. स्त्रियांचा अपमान करणे हा धर्म नाही, याचाच काय अर्थ आहे? तो अधर्म आहे. मग स्त्रियांचा अपमान करणे हा अधर्म, अधर्म येणार नाही, अधर्म येणार नाही. धर्म आहे का? धर्म बरोबर आहे, परंतु आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे? ते पॉझिटिव्ह वाक्य व्हायला आपल्याला निगेटिव्ह करायचं, त्या वाक्याचा अर्थ सुद्धा बदलला नाही पाहिजे. तर मग हे आहे स्त्रियांचा अपमान करणे जशाला तसं हा धर्म नाही. हे तुमचं स्त्रियांचा अपमान करणे हा अधर्म या वाक्याचं नकारार्थी आहे. वाक्य पण जशाला तसे, त्याचा अर्थ सुद्धा बदलत नाही. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. वाक्य काय दिले तुम्हाला? तू डोळ्यात पाणी आणायचे नव्हतेस. आता लक्षात ठेवा, एक साधी सोपी ट्रिक सांगतो. अशा ऑप्शन असतील तर ज्या वाक्याची सुरुवात तू पासून होते आणि शेवटी वाक्याला एक तर त असतं किंवा स असतं, असं जर असेल तर तो संकर प्रयोग असतो. कुठला असतो? संकर प्रयोग. मग या वाक्यामध्ये एकच संकर प्रयोग दिलाय तुम्हाला, तो म्हणजे कर्तृभाव संकर प्रयोग. म्हणजे तू डोळ्यात पाणी आणायचे नव्हतेस हा आहे कर्तृभाव संकर प्रयोग. वरचं जर पाहिलं असेल प्राचीन कर्मणी, तर तिथं ने असे प्राचीन शब्द असतात संस्कृत टाइप मध्ये. नवीन कर्मणीमध्ये कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो आणि समापन कर्मणीमध्ये एखादं कार्य क्रिया पूर्ण झालेली असते. तर इथं काहीच दाखवत नाही. मग तू डोळ्यात पाणी आणायचे नव्हतेस हा तुमचा कर्मभाव संकर प्रयोग आहे. कुठला? कर्मभाव संकर प्रयोग. पुढचा आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मृदू हा शब्द दिलेला आहे तुम्हाला. कुठला? मृदू. मृदू शब्दाला समानार्थी शब्द आहे तुमचा कोमल. कुठला आहे? कोमल हा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, पुढचं चालेल. ओके, आता बघा, हेच हे बघण्यापूर्वी आपली पीडीएफ आहे. चालू घडामोडी सोडून बाकीचं संपूर्ण जीएस त्यात कव्हर केलंय. नुसतं जीएस नाही तर संगणक सुद्धा कव्हर केलेला आहे. फीस फक्त आहे 99 रुपये. किती आहे? 99 रुपये फीस ठेवलेली आहे. साधारणतः एक 5000 क्वेश्चन ऑनलाईन टाईप मध्ये आहे. क्वेश्चन त्याचा आन्सर एमसीक्यू नाहीत. त्याच्यासोबत तुम्हाला 30 पेपर मिळतील सोडवायला. जसे न्यायालयाचे 2018 पासून ते 2025 पर्यंत प्रश्न विचारले ते सगळे तुम्हाला मिळतील. करायचं काय घेण्यासाठी? हा नंबर लक्षात ठेवायचा. 9552 62 95 63 हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे. या नंबरला हाय करायचं किंवा हा व्हिडिओ बघताय श्री अकॅडमीचा ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. तिथं दिले 99 रुपयामध्ये तुम्हाला. ठीक आहे, किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला पीडीएफ पाहिजे मिळून जाईल. हा गुगल पे नंबर आहे, फोन पे नंबर आहे. याला 99 रुपये सेंड करायचे आहे. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा. तुम्हाला सगळ्या पीडीएफ त्या ठिकाणी मिळतील. आणि त्या पीडीएफच्या बाहेर शक्यतो सामान्यांचे क्वेश्चन जाणार नाहीत, कारण 2018 ते 2025 सगळे क्वेश्चन दिले. चला, क्वेश्चन नंबर 9. विषय मराठी व्याकरण भाग 2. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. केलेले उपकार जाणणारा. बघा, गडबड करायची नाही, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि सोडवायचा आहे. केलेले उपकार जाणणारा याचा अर्थ कृतज्ञ. कृतज्ञ याचा अर्थ जो केलेले उपकार जाणतो तो कृतज्ञ. कृतज्ञ.
आणि कृतघ्न म्हणजे केलेले उपकार जो जाणत नाही तो. हा, कृतघ्न म्हणजे उपकार न जाणणारा. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघा. इकडं काय आहे, खालील वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करा, अचूक वाक्य ओळखा. कुठलं आहे, चहा गरम आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच प्रकारे नकारार्थी करायचं. कसं करायचं बघा, चहा गरम दिलंय, गरमच्या विरोधात काय करायचं, थंड. गरमच्या विरोधात इथं लिहायचं थंड. ठीक आहे. आता आहेच्या विरोधात नाही, इथं नाही करा ना. म्हणजे काय, चहा थंड नाही याचाच अर्थ चहा कसा आहे, गरम आहे. मग नकारार्थी वाक्य करताना तुम्हाला जे काय वाक्य दिले, चहा गरम आहे, वाक्याचा अर्थ काय, चहा गरम आहे. याचं नकारार्थी करायचं, अर्थ बदलला नाही पाहिजे. म्हणजे चहा थंड नाही, थंड नाही याचा अर्थ तो गरम आहे. अशा प्रकारे हे नकार. चहा कुठे, चहा थंड आहे, चहा गरम आहे, चहा गरम नाही आणि चहा थंड नाही याचा अर्थ चहा कसा आहे, गरम आहे. तुमचं करेक्ट आहे पर्याय क्रमांक 4. ओके, चलो पुढचं बघूया. आता पुढचं बघा, इथं इंग्रजीचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारलेत. ह्या शिपायाचाच पेपर आहे न्यायालयाचा, लक्षात ठेवा. बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी विरामचिन्ह लावायचे, कुठं कुठलं आहे. ॲडम सेड आय लव्ह दिस मूव्ही. ठीक आहे. आता एक व्यक्ती आहे, तो स्वतःचं बोलणं मांडतोय तिथे, आय लव्ह दिस मूव्ही. आणि काय बघा, जिथं हा बोलतोय इथं स्वल्पविराम लिहायचा. या ठिकाणी स्वल्पविराम आहे, हे करेक्ट आहे. इथं नाहीये, इथं नाहीये. ठीक आहे. सेड इथं आहे, परंतु हा अगोदर डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे. त्याच्यामुळे पहिलं ॲडम सेड आय डबल इन्व्हर्टेड कॉमा लव्ह दिस मूव्ही. तर हे तुमचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा न्यायालयाचा 2024चा शिपाई भरतीचा पेपर आहे. याच्यात इंग्रजी सुद्धा विचारले, लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब फिल इन द ब्लँक. ठीक आहे. आता आय हॅव दिले, आय हॅव, इथं तुम्हाला रिकाम जागा आणि द बाथरूम दिलेला आहे. तर हे वाक्य तुमचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं. ठीक आहे. तर इथं हॅव बीन जर परफेक्ट कंटिन्यू टेन्स असेल तर बीन आला असतं, इथं बीन येणार नाही. ठीक आहे. क्लीन्स कंटिन्युअस नुसतं असतं तर मग क्लीन्स आलं असतं, आणि कंटिन्युअस तर काय प्रेझेंट असतं तर यस आलं असतं, कंटिन्युअस असतं तर आयएनजी आलं असतं. हे दोन्ही येणार नाहीत. तर इथं तुमचं तिसरं रूप येईल, क्रियापदाचं तिसरं रूप क्लीन, पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट काय दिलं, सुपरलेटिव्ह डिग्री टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर लक्षात ठेवा, डायरेक्ट तुम्हाला वाक्य सुद्धा वाचायची गरज नाही. इथं दिलं सुपरलेटिव्ह डिग्री करा. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये मोर इंटेलिजन्स बघा, दिशा इज द, जिथं द असतं त्याच्या पुढं EST किंवा त्या ठिकाणी मोस्ट, मोर नसतं, मोर नसते, लिस्ट नसते, मोर नाहीये, मोस्ट इंटेलिजंट काय आहे, दिशा इज द मोस्ट इंटेलिजंट स्टुडंट अमंग ऑल द स्टुडंट. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा 4 करेक्ट आहे. ओके, चला पुढचं बघा. काय विचारले, सिलेक्ट फ्रॉम द प्रेझेंट टेन्स टू फिल इन द ब्लँक. ओके, प्लीज रिकाम जागा दिली ऑफ द फॅन्स व्हेन यू लिव्ह. आता प्रेझेंट टेन्स मधलं आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचं स्विच स्विच स्विच, इथं पण यस आहे त्यामुळे इथं यस परत येणार नाहीये. ठीक आहे. हा, कंटिन्यू प्रेझेंट कंटिन्युअस असतं तर मग इज ING त्या ठिकाणी लागलं असतं, हे पण नाहीये. ठीक आहे. कंटिन्युअस असेल तर हे असतं, हे नाहीये. त्यामुळे इथं फक्त इन प्लीज स्विच ऑफ द फॅन व्हेन यू लिव्ह. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं करेक्ट उत्तर आहे इथं, स्विच ऑफ. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. सिलेक्ट ऑपरेट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स. आता आर्टिकल वापरायचं आहे काय, आय थिंक, इथं रिकाम जागा, सूप इज रेडी टू लेट इट नाव बिफोर इट गेट कोल्ड. म्हणजे कुठल्या तरी परफेक्ट, कुठल्या तरी एका सोप विषयी तो बोलतोय, पण परफेक्ट सोप जे, म्हणजे या ठिकाणी तुमचं येणार आहे द, कुठल्या तरी एका विशिष्ट सोप विषयी बोलतोय. पर्याय क्रमांक तुमचं येणार आहे 2 द. ओके, चल पुढचं बघा. आता हे आहेत तुमचे भारतीय राज्यघटना आणि नागरिकशास्त्र संदर्भात आलेले क्वेश्चन, त्या संदर्भातले
ओके, बघा, राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते आणि त्याच्या ऑप्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला राष्ट्रपती पर्यायामध्ये ऑप्शनच नव्हतं दिलेलं. मग बघा, केंद्र सरकार, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीश. आता राज्यपालाची नियुक्ती कोण करते? तर कलम 155 नुसार राष्ट्रपती करते. कलम 155 नुसार राष्ट्रपती हा राज्यपालाची नियुक्ती करतो. हे बरोबर आहे, पण याच्यात तुम्हाला राष्ट्रपती ऑप्शन मध्येच दिलेलं नाही. मग उत्तर कोणतं करायचं हे महत्वाचं आहे. आता करायचं उत्तर, तर मग कोणतं उत्तर करायचंय ते पण बघतो. एक सेकंद, चला उत्तर सांगा पटकन दिशी बघूया. ठीक आहे, बघा, तर केंद्र सरकार, राष्ट्रपती याचा अर्थ केंद्र सरकार, मुख्यमंत्री नाही, लोकसभा अध्यक्ष नाही, भारताचे सरन्यायाधीश नाही. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात कलम 155 नुसार, एवढं लक्षामध्ये ठेवा. इथं राष्ट्रपती नाही म्हणून केंद्र सरकार उत्तर आपल्याला करावं लागेल. पुढचं, खालीपैकी कोणत्या मार्गाने सरकारने घटनेत हमी दिलेल्या समानतेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला? समानतेची अंमलबजावणी, तर कायद्याद्वारे सुद्धा समानतेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा समानतेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सरकार करत असतं. म्हणजे 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 2 दोन्ही बरोबर, पर्याय क्रमांक 3. ओके, चला पुढचे क्वेश्चन बघा. क्वेश्चन घेण्या अगोदर अत्यंत महत्वाचं परत सांगतोय, 30 सराव पेपर, किती? 30 सराव पेपर सोबत 5000 प्रश्नाची ऑनलाईन टाइप क्वेश्चन आहेत. हे सगळ्यांची तुम्हाला पीडीएफ आपल्या श्री अकॅडमीच्या ॲपवर मिळेल. व्हॉट्सअपला पाहिजे व्हॉट्सअपला मिळेल. फीस फक्त 99 रुपये ठेवलेली आहे, 99 रुपये. फोन पे नंबर आहे, गुगल पे नंबर आहे, 99 रुपये पाठवा. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला मिळून जाईल. नंबर परत सांगतोय, लक्षात ठेवा, 95 52 62 95 63. ठीक आहे, चल क्वेश्चन बघा. सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष झाले? कुठल्या अधिवेशन होतं? तर 1931 लाहोर अधिवेशन का कराची अधिवेशन? तर 1931 कराची अधिवेशन. या अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. ओके, चला पुढचा आहे, टिंबटिंब मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांनी पारित केलेल्या रोलेक कायद्याविरोधात सत्याग्रहाचं आव्हान केलं. रोलेक कायदा कधीचा आहे? तर 1919 चा कायदा आहे. रोलेक ऍक्ट, याला काळा कायदा म्हणतात. का बरं काळा कायदा? कारण हा कायदा असा होता की विना चौकशी कुठल्या भारतीयाला उचलायचं आणि तुरुंगात डांबून टाकायचं. काही चौकशी करायचं नाही, कोणाच्या घराची झडती घ्यायची, बिंदास घ्यायची. अशा प्रकारचा हा रोलेक ऍक्ट होता, त्याला काळा कायदा म्हणतात. त्याच्या विरोधात गांधीजींनी 1919 उपोषण सत्याग्रह सुरू केलं आणि कायदा सुद्धा 1919चा आहे. पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या राष्ट्रीय आंदोलनाने ब्रिटिश राजवटीला विरोध करून आत्मसहाय्य, नीट वाचा व्यवस्थित, आत्मसहाय्य, स्थानिक उद्योग, राष्ट्रीय शिक्षण आणि भारतीय भाषांचा वापर अशा कल्पनांना प्रोत्साहन दिलं होतं? 1905 ला जर पाहिलं असेल तुम्ही, कर्जनने बंगालची फाळणी केली आणि तेव्हा वंगभंग आंदोलन सुरू झालं आणि तिथूनच पुढे मग स्वदेशी आंदोलन आणि चतुर्श्रुती निर्माण झाली. आणि हाच मुद्दा आहे स्वदेशी आंदोलना संदर्भामध्ये. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूया. 15 नंबरचा क्वेश्चन नाहीये, चला वेगवेगळे क्वेश्चन आहेत. प्राचीन इतिहास आणि संस्कृती क्वेश्चन विचारलेत. यजुर्वेदातील विधी खालीपैकी कोणत्या व्यक्तीने केल्या? कुठला व्यक्ती जो करतो त्याचं नाव? तर त्याला अर्धयु असं नाव आहे. काय? अर्धयु. ओके, पुढचा, खालीलपैकी काय औषध, रोग आणि उपचाराशी संबंधित आहे? म्हणजे काय? तर अथर्ववेद हा आयुर्वेद आणि रोग या संदर्भामध्ये आहे. अथर्ववेद कशा संदर्भात आहे? तर तो आहे औषध, रोग, उपचार आणि आयुर्वेदा संदर्भात हा अथर्ववेद आहे. त्यानंतर खालीपैकी कोणता जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे असं म्हणतात? महावंश, त्रिपिटक, दीपवंशी, अंग. तर जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे अंग. त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. आणि जैन धर्माचा कुठला आहे? अंग. ओके, चल 2018 ते 25 पर्यंत सगळे क्वेश्चन फक्त सामान्यांचे आपल्या पीडीएफ मध्ये आलेले आहे. पुढचं, पूर्व घाटातील खालीलपैकी सर्वोच्च शिखर कोणतं आहे? खालील पर्यायपैकी, तर खालील पर्यायपैकी महेंद्रगिरी हे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर आहे.
आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर न्यायालयाचा हा सगळ्यात अवघड पेपर तुम्हाला वाटेल. हो, तर 2024ला जिल्हा न्यायालय शिपाई भरती, हमाल भरती, फराज भरतीला विचारलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे सगळ्यांनी सोडून अत्यंत गरजेचे आहे. कधी कधी असे सुद्धा पेपर तुम्हाला विचारतात. चला पुढचं, खालीलपैकी कोणते राज्य तापी नदीच्या खोऱ्याने व्यापलेलं आहे? आता बघा, तुम्ही सगळ्यात महत्वाचं, तापी नदीचा उगम कुठं आहे? बैतूल रांगेत. बैतूल रांगा म्हणजे मध्य प्रदेशमध्ये, म्हणजे मध्य प्रदेश बरोबर आहे. तापी नदी कुठं वाहते? गुजरातमध्ये सुद्धा वाहते आणि महाराष्ट्रात सुद्धा वाहते. म्हणजे तापी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र, म्हणजे तीनही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 तीनही बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीपैकी कोणता घटक भारतीय हवामानावर परिणाम करत नाही? बघा, समुद्र सपाटीपासूनची उंची हा घटक परिणाम करतोय. समुद्री सपाटीपासूनचे अंतर हा घटक सुद्धा काय करतो? परिणाम करतो. आणि अक्षवृत्त हे सुद्धा परिणाम करतात. पूर्वेकडून येणारे चक्रीवादळ, आता चक्रीवादळ हे कायमस्वरूपी आहे का? तात्पुरत्या स्वरूपात असतं. त्यामुळे हा घटक त्या ठिकाणी काय करत नाही? परिणाम करत नाही. पर्याय 4 आहे. पुढचं, हा पेपर 2024चा आहे, लक्षात ठेवा. कधीचा आहे? 24चा. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला इथं दिसतोय. कोणत्या राज्याच्या शेतकऱ्यांनी आयात केलेल्या US सफरचंदावरील कर कमी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा निषेध केलेला होता? तर त्याचं उत्तर आहे काश्मीर, जम्मू काश्मीर. लक्षात ठेवा. पुढचं, मीडियम रेंज सर्फरस टू एअर मिसाईल, ज्याला MR सॅम म्हणतात, हे शस्त्र प्रणाली कोणी विकसित केलेली आहे टिंबटिंबने? मग इस्रोने, GRSC, हल आणि DRDO. तर ही विकसित केली आहे DRDO. DRDO सोबत इस्राईल, DRDO आणि कोणी? इस्राईल या दोघांचा हा संयुक्त प्रकल्प आहे, MR सॅम. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2023 मध्ये कोणत्या राज्य सरकारने औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी मोहीम सुरू केलेली होती? त्या मोहिमेचं नाव सुद्धा आहे, तर दिल्ली सरकारने केली. लक्षात ठेवा, दिल्ली. चला पुढचं बघा, हा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक आहे, जॉईन करून घ्या. नसेल जॉईन केला, पटकन दिशी. अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आहे, अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तुम्हाला 26 एप्रिलला यातले खूप सारे क्वेश्चन रिपीट झालेले दिसतील. टार्टारिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये आढळतं? चिंचात, आवळ्यामध्ये, व्हिनेगारमध्ये, पालकामध्ये. आता टार्टारिक आम्ल हे 2 पदार्थामध्ये आढळतं. एक म्हणजे चिंच, बरोबर आहे. आणि इथं जर चिंच नसेल आणि दुसरं असेल तर काय आहे? तर अंगूर, द्राक्ष ज्याला म्हणतो, त्याला आपण अंगूर म्हणतो. अंगूर, द्राक्ष, म्हणजे द्राक्षामध्ये आणि चिंचामध्ये टार्टारिक आम्ल असतं. ओके, चला बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचं, आयोडीनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? कुठला रोग होतो? आयोडीन तर गलगंड, आयोडीन नसेल तर गलगंड. स्कर्वी हा क जीवनसत्वामुळे होतो. बेरीबिरी ब जीवनसत्वामुळे. रक्तक्षय. ठीक आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. आणि नंबर 49 रुपये नाही तर 99 रुपयामध्ये 30 पेपर PDF तुम्हाला मिळते. नंबरला पटकन दिशी फोन पे, गुगल पे करून द्या. चला, विंचू खालीलपैकी कोणत्या प्राणी सृष्टीशी संबंधित आहे? विंचू हा खालीलपैकी कुठल्या प्राणी सृष्टी त्याचे संबंधित आहे? संधिपाद प्राणी आहे. विंचू कसा आहे? संधिपाद प्राणी आहे. आणि संधिपाद प्राणी सगळे आर्थ्रोपोडा या गटामध्ये असतात. कुठला? आर्थ्रोपोडामध्ये. ओके, त्यानंतर भारतामध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात टिंबटिंबमध्ये झाली. अर्जुन पुरस्कार क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोच्च कामगिरी करण्याला हा अर्जुन पुरस्कार दिला जातो. कधी सुरुवात झाली? तर 1961 मध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. ओके, चला पुढचं बघा, बास्केटबॉल. इकडे तुम्हाला चित्र दिले. बास्केटबॉल खेळाबाबत कोणतं विधान योग्य आहे? नंबर 1 चं विधान तुम्हाला दिलेलं आहे. एक, संघात 12 सदस्य असतात. सदस्य म्हणजे खेळाडू, पण मैदानात फक्त 5 खेळाडू खेळतात. हे पण बरोबर आहे. 2 नंबरचं विधान, जाळ्यात चेंडू टाकल्यास 2 गुण आणि 6.25 मीटर रेषेच्या बाहेरून टाकल्यास 3 गुण मिळतात. हे विधानापैकी कुठले बरोबर आहेत? तर दोन्ही बरोबर आहे.
1 पण बरोबर आहे आणि 2 पण बरोबर त्या ठिकाणी. पुढचा आहे ड्युरंट कप स्पर्धाची सुरुवात टिंबटिंब या ठिकाणी झाली, तर आशिया खंडातील सर्वात जुनी स्पर्धा कुठली असेल तर ही ड्युरंट कप स्पर्धा आहे. कशा संदर्भात आहे तर फुटबॉलच्या संदर्भात ही स्पर्धा आहे. फुटबॉल काय आहे, तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारतात की ही जी स्पर्धा आहे ड्युरंट कप स्पर्धा कशा संदर्भात आहे, फुटबॉल संदर्भात आहे. 1888 मध्ये शक्यतो लक्षात ठेवा या वेळा ही स्पर्धा सुरू झालेली आहे. कोणत्या ठिकाणी तर शिमला या ठिकाणी. कुठं? शिमला. ड्युरंट कप कशा संदर्भात आहे तर फुटबॉल संदर्भात आहे. संपूर्ण 30 क्वेश्चन तुमचे 2024 ला विचारलेले आजपर्यंत घेतलेल्या याच्यामध्ये थोडेसे पॅटर्न हा कठीण प्रकारचा पॅटर्न होता, तुम्हाला सुद्धा कठीण वाटेल. पीडीएफ मध्ये क्वेश्चन मिळतील, फक्त त्याच्यात मराठीचे नाहीये, तुम्हाला वेगळी पीडीएफ मिळेल, इंग्रजीचे नाहीत. बाकी सामान्यांचे सगळे क्वेश्चन पीडीएफ मधलेच आहे. त्यामुळे पीडीएफ नसेल घेतली लवकर घ्या. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, अजून जॉईन नसेल केला तर तो पटकन जॉईन करा. श्री अकॅडमीचा आपलं ॲप आहे, हा व्हिडिओ बघताय डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, श्री अकॅडमीची जॉईन करून घ्या. टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करा. काही प्रश्न असतील तर आपला नंबर दिलाय, कॉल न करता व्हॉट्सअपला विचारा, तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली जाईल. आणि तुम्हाला 26 एप्रिलसाठी जितकं शक्य असेल तितकं चांगल्या प्रकारे मटेरियल, त्यासोबत तुम्हाला 18 पासून 25 पर्यंत जे काही न्यायालयाने शिपाई भरतीला हमाल फरसला क्वेश्चन विचारलेले आहेत त्या क्वेश्चनच्या रिलेटेड आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका घेतोय. तुम्हाला युट्यूबला सुद्धा त्या रिलेटेडच आपण क्वेश्चन देतोय, जेणेकरून एक्झामला तुम्हाला येतील. ठीक आहे, व्हिडिओ सबस्क्राईब करा नवीन असताना आणि सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करून द्या. थांबतो.